प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले यीशु मसीह की जय. बोले यीशु मसीह की जय. हालेलुया. आज कित्येक लोक विचार करत आहेत की मागचा बॅकग्राऊंड बदललेला आहे आणि मागे कोणत्या ठिकाणी आहात तुम्ही. तर सांगायला आनंद वाटतो की हे आमचं सोनेचं चर्च आहे. आम्ही सोनेच्या चर्चमध्ये आहोत आणि प्रभूने आम्हाला खूप अतिशय सुंदर हे चर्च दिलेलं आहे. प्रभूचे आम्ही उपकार मानतो. आम्ही ह्या चर्चमधून आज ऑनलाईन तुमच्याशी बोलत आहोत. तर परत एकदा प्रभू येशूच्या नावात आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. आम्ही वेलकम करतो. देवबाप ह्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या हृदयातल्या प्रत्येक इच्छा प्रभू येशूच्या नावात पूर्ण केल्या जावत. तर ह्या सगळ्या दिवसांमध्ये लेकरांच्या एक्झाम सुरू झाल्यात, परीक्षा चालू आहेत आणि देव प्रत्येकाला आशीर्वादित करत आहे. थँक्यू जीसस. तर यावेळेस का नाही आपण परत एकदा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत. आपले बायबल घेऊन बसूया. आपल्या कुटुंबाबरोबर आपण एकत्रित येऊया. हीच वेळ आहे परमेश्वराला देण्याची वेळ आहे. अगदी 10 मिनटात आपण प्रभूला देऊया आणि त्यानंतर तुमची रेग्युलर कामं तुम्ही करू शकता. तर जे ऑनलाईन आहेत चला आपण एकत्रित येऊया. कारण आपण डोळे बंद करूया आणि प्रभूशी बोलूया. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद प्रभू येशू. देवबापा परत एकदा आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. सगळे ऑनलाईन जे पाहत आहेत प्रत्येकांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या गावातून ज्या शहरातून ते पाहत आहेत प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. देवबापा आजचं वचन देवबापा मग प्रत्येकांसाठी असू दे. आशीर्वाद देणारं, एन्करेज करणारं, प्रोत्साहन देणारं असू दे. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. तर काने आपण नीतिसूत्र 11वा अध्याय आणि 28वा वचन वाचूया. नीतिसूत्र 11:28 वाचूया. जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल, परंतु न्याय हिरव्या फांदीसारखा पालविल. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कित्येकानी धन, पैसा, श्रीमंती त्यांच्यासाठी देव बनवला आहे त्यांनी. आणि त्यांना वाटतं कित्येक लोकांना की धन आहे माझ्याकडे, पैसा आहे माझ्याकडे, संपत्ती आहे माझ्याकडे, मला कोणाची गरज नाही आहे, मला कशाची गरज नाही आहे. पण मला सांगू द्या, धन, पैसा, श्रीमंती तुमच्या जीवाला आधार आणि शांती देऊ शकत नाही. शांतीचा अधिपती फक्त प्रभू येशू आहे. आमेन. त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही ठिकाणामध्ये शांती नाही आहे. किती जरी तुमच्याकडे अगणित धन असेल, अगणित पैसा असेल आणि तुम्ही म्हणत असाल की पैसा मला मी आधार बनवेल, नाही. प्रभू येशू शिवाय जीवाचा खरा आधार आणि जीवाचं खरं सांत्वन आणि हृदयामध्ये जी खरी शांती आहे ती शांती आणि तो आनंद फक्त प्रभू येशू देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण बायबलमध्ये उदाहरण आहे. आपण जर बायबलमध्ये वाचलं, आपण वाचूया लूक 12वा अध्याय आणि 16 वचन. त्यामध्ये एक धनवानाविषयी आपण आज ऐकणार आहोत की आज त्या धनवानाला भरपूर धान्य मिळालं, सगळं काही मिळालं आणि तो काय म्हणाला, आता मला खूप आहे, माझ्याकडे आता सगळं काय आहे, मला काही हालचाल करायची गरज नाही, मला अधिक कष्ट करायची गरज नाही आणि मला देवाचीही गरज नाही. आज कित्येक लोक असे म्हणून बसलेत आणि आज ते कुठंच दिसत नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस लूक 12वा अध्याय 16 वचन. आणि त्याने त्यांना दाखला सांगितला. तो म्हणाला, कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीने फार पीक दिले. तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला. तो म्हणाला, मी काय करू, कारण माझी पिके साठवायला मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपले कोठारे मोडून त्याहून अधिक मोठी बांधीन. मग तेथे मी आपले सर्व धान्य व आपला माल साठवीन आणि मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवलेला आहे, तू उसावा घे, खा पी, आनंदी राहा. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्या जवळून मागितला जाईल. तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील? जो आपल्या द्रव्य साठवून ठेवतो देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल आपल्यासाठी किती मोठे एक किस्सा आहे, एक उदाहरण आहे. आज बायबलमध्ये आपण पाहतो की तो धनवान होता आणि त्या धनवानाला खूप सारं पीक झालं, खूप पीक झालं. तर तो काय म्हणाला, आता मला इतकं पीक आलेलं आहे की माझे जुने जे साठवायचे धान्य होते
ते मी आता कोठारी जे होते ते मी तोडून टाकतो आणि मोठी कोठारी बनवतो आणि अजून धान्य साठवतो आणि भरपूर धान्य साठवतो आणि मी माझ्या जीवाला काय म्हणतो, खा पी आराम कर. प्रेज द लॉर्ड. कित्येक हालेलुया. लोकांनी धनाला आपला देव केला आहे. कित्येक लोक म्हणतात हे माझ्याकडे असेल तर मी आनंदी असेल, ही नोकरी माझ्याकडे असेल तर आनंदी होईल, ते घर मला मिळालं तर मी आनंदित होईल, ती गाडी मला मिळालं तर मी आनंदित होईल, ती जी काही गोष्ट तुमच्या हृदयात आहे ती मला मिळाली की आनंदित होईल. पण मला सांगू द्या, जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये खरा आनंद नाही आहे. खरा आनंद प्रभू येशूमध्येच आहे. कारण बायबलमध्ये लिहिलं की ह्या धनवानाने सगळं साठवलं, पण प्रभू त्याला काय म्हणाला, अरे मूर्खा, आजच तुझा जीव पासून मागितलं जाईल. आजच तुझा जीव तुझ्यापासून मागितला जाईल. कित्येक लोक प्रयत्न करत आहेत, रात्राने दिवस कष्ट करत आहेत, ओव्हरटाईम करत आहेत, 2-2, 3-3 दिवस कामच करतात. कित्येक लोकांना आम्ही म्हणतो अरे वेळ द्या प्रभूला, चर्चला वेळ द्या, आठवड्यातून एकदा सभेला या, वचन वाचा. पण कित्येक लोक म्हणतात नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला वेळ नाही आहे. पण ते हा विचार का करत नाहीत की आज तुम्ही रात्राने दिवस कष्ट करताय, रात्राने दिवस तुम्ही काम करताय, काबाड कष्ट करताय, पण जर त्याचा उपभोगच तुम्हाला घेता येत नाही आहे तर त्या पैशाचा, त्या कामाचा काय उपयोग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक अशी लोक आम्ही पाहिलेत की रात्राने दिवस काम करतायत आणि जो काही पैसा येतोय तो सगळा पैसा हॉस्पिटलमध्ये जातोय. जे काही ते कमवतायत ते सगळं हॉस्पिटलमध्ये घालतायत, कर्ज काढतायत, जमिनी विकतायत, घरं विकतायत. प्रेज द लॉर्ड. एवढं हालेलुया. करूनही त्यांना आरोग्य नाही आहे. पण बायबलमध्ये किती सरळ सरळ लिहिलं आहे, 1 पेत्र 2:24 की त्याला बसलेल्या वळाने तुम्ही मला निरोगी आरोग्य झालात. मिळाले. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला बसलेल्या वळाने मला आरोग्य मिळाले. मी तुम्हाला सांगेल, हे वचन, जर परमेश्वराचं वचन तुमच्या करोडो रुपयापेक्षा, अब्ज रुपयांपेक्षा लाख मोलाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोणता त्रास होतोय, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममधून जाताय, मी तुम्हाला सांगेल की वचन आपल्या जीवनामध्ये क्लेम करा. ते वचन तुमच्या शरीरासाठी, तुमच्या जीवनासाठी एक आरोग्य बनेल. आज कित्येक साक्ष आम्ही ऐकलेत, आम्ही आमच्या चर्चमध्ये कित्येक साक्ष ऐकलेत. डॉक्टर म्हणले होते की ओ मरणार आहे, अगदी काही वेळात तो निघून जाईल, काही वेळात तो जाईल. पण ज्या क्षणाला त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली गेली, प्रभू येशूचं वचन त्या व्यक्तीसाठी क्लेम केलं गेलं, आज तो जगतोय. प्रेज द लॉर्ड. आज तो जगतोय. Yes, amen. आज तुम्ही असे म्हणत असाल की मी माझ्या जीवनामध्ये फार हताश आहे, मी फार निराश आहे, माझी परिस्थिती खरीच बदलेल का, माझं दुःख आनंदात बदलेल का. आज कित्येक लोक, आज काही दिवसांपूर्वी मला वाटतं आमची नवापूरला मीटिंग होती. त्या मीटिंगच्या वेळेस मला वाटतं त्या आई पण पाहत असतील ऑनलाईन, तर माफ करा मला तुमची साक्ष सांगायची आहे. तर आम्ही जाताना आम्हाला त्या नवापूरला जाताना गाव लागतं त्या ठिकाणी. तर त्या म्हणाले आई की 2 मिनटासाठी आमच्याकडे प्रार्थनेला या. मी आणि पास्टर आम्ही दोघेही त्या आईच्या घरी गेलो. दोघेही पती पत्नी वेल एज्युकेटेड आहेत, खूप शिकलेले आहेत, धनाढ्य आहे, भरपूर पैसा आहे, घरं आहे, शाळा आहेत स्वतःच्या, 2 लेकरं आहेत, ते अमेरिकेमध्ये सेटल आहेत, सगळं काय आहे. मी त्या आईला एकच विचारलं, आई आज सगळं आहे तुमच्याकडे, सगळं आहे, पैसा आहे, घर आहे, मुलं चांगली वेल शिकत आहेत, चांगल्या जॉबला आहेत, पण तुम्ही आनंदी आहात का. प्रेज द लॉर्ड. त्याही म्हणाल्या नाही. म्हटलं का. मला ते एक शब्द त्यांचा मला असा फार वाईट वाटलं. त्या म्हणाल्या की सिस्टर माझ्या नशिबी, त्यांच्या भाषेत त्या म्हणाल्या माझ्या नशिबी नाही माझ्या लेकरांचं सुख. म्हटलं का बरं. नाही, खूप मोठ्या अपेक्षांनी, खूप मोठी अपेक्षा घेऊन आम्ही त्यांना शिकवलं, वाढवलं आणि आज दोघं अमेरिकेत सेटल आहेत. आणि आम्ही खूपदा त्यांना म्हणतोय तुम्ही या, आमच्याकडे या, तुमच्या पत्नीला घेऊन या, तुमच्या लेकरांना घेऊन या, आम्हाला नातवंड हवी आहेत, आम्हाला आमच्या सुनेचं हातचं खायचं आहे. ती बिचारी आई तर म्हणाली माझ्या नशिबीच नाही आहे माझ्या सुनेच्या हातचं खायचं, जेव्हा मी बनवेल ना तेव्हा मी खाते.
माझी फार इच्छा आहे नातवंड असावी, सून असावी, मुलगा असावे. माझं घर रिकामं आहे, मोठा बंगला आहे, पण कोणी नाही त्यात, फक्त दोघंच. नाही, अमेरिकेत जाऊ देत, फॉरेनला वेगवेगळ्या ठिकाणात तुमची लेकरं जाऊ देत, पण मला एक सांगायला आनंद वाटेल तुम्हाला की लेकरांना अमेरिका आणि फॉरेन दाखवायच्या आधी त्यांना येशू दाखवा. आमेन. ज्यावेळेस त्यांना येशू मिळेल ना, ते तुमच्या जीवासाठी सुख बनतील. यस, हालेलुया. आधार बनतील लेकरं तुमच्यासाठी. भले ते कमी शिकले तरी चालतील, शिक्षण कमी असेल तरी. आज सगळं काय आहे, पण जे आईबापाला जे प्रेम हवंय ते प्रेम नाही आहे. मला सांगायचं काय तुम्हाला की पैसा माणसाला प्रेम देऊ शकत नाही. आज मोठा बंगला आहे, 10-15 रूमचा बंगला आहे, तो बंगला सुख देत नाही आहे, ती गाडी पण सुख देत नाही आहे, स्वतःच्या स्कूल आहेत ती पण सुख देत नाही. आज त्यांना सुख का हवंय? लेकराचं सुख हवंय. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक लोक वेगवेगळ्या गोष्टीसाठी भुकेले आहेत, तहानेले आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या आहेत ना, तर येशू तुम्हाला त्या मिळवून देईल. नक्कीच. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मला सांगू दे, आई वडिलांना पण 100% आपण आपल्या लेकरांचं वेल शिकले पाहिजे, एज्युकेटेड व्हायला पाहिजे, चांगल्या हुद्द्यावर असू देत, पण त्याच्याही आधी त्यांना येशू कळायला पाहिजे. आमेन, आमेन. जर त्यांच्यामध्ये येशू असेल, आपल्या जीवनासाठी ते आधार बनतील. यस, नाही तर हालेलुया. मग आपण काय मिळवलं मग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की धन काही नाहीये, येशू आपल्यासाठी सगळ्यात मौल्यवान खजिना आहे. आमेन. ज्याच्याकडे येशू आहे त्याच्याकडे मौल्यवान खजिना यस, आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. आजपासून आपलं पूर्ण डिपेंड पैशावर नाही, धनावर नाही, येशूवर असेल. आमेन, आमेन. त्याने आपण डोळे बंद करूया. आज पहिल्यांदा मला पाहत असाल तर कृपा करून ही प्रार्थना माझ्या मागे बोलूया. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुमच्यावर मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये या. माझ्या हृदयामध्ये प्रभू ये. येशू, प्रभू येशू, तूच माझा तूच माझा तारणारा देव आहेस, तारणारा देव असा मी आहेस. विश्वास ठेवते. असा मी विश्वास माझ्या ठेवतो. जीवनात या. माझ्या जीवनात प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. यावेळेस आपण डोळे बंद करूया. जिथे कुठे तुम्हाला त्रास असेल आपण प्रार्थना करूया. प्रभू आज तुम्हाला स्पर्श करेल. देवबाप्पा, जे आज ऑनलाईन पाहत आहेत, प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. त्यांच्या हृदयातल्या प्रत्येक इच्छा आणि मागण्या पूर्ण केल्या जाऊ देत. आज जे त्यांच्या हृदयामध्ये तळमळ आहे प्रभू, जे दुःख आहे देवबाप्पा, कित्येक लोक रडतायत आणि ते म्हणतात मी एकटा आहे, मी एकटी आहे, माझा कोणी आधार नाही आहे. पण प्रभू बायबलमध्ये लिहिलंय की सगळे हात निघून जातील, सगळे हात सुटतील, Yes. पण तू आमचा हात सोडत Yes, नाही. Father Lord. येशूच्या नावात दे बाप्पा, आज प्रत्येक अश्रू पुसला जाऊ दे, Amen. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जाऊ Yes, दे. Lord. जे आजारी आहेत, जे आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाहतायत, येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. देवबाप्पा, त्यांचा बिछाना बदलला जाऊ दे. होय माझ्या देव. प्रभू येशूच्या नावात त्यांना सुखाचे दिवस मिळू देत. Yes, प्रभू Lord. आनंदाचे दिवस त्यांना मिळू देत. Yes. आणि जे काही त्यांच्या हृदयात इच्छा आहे देवबाप्पा, येशूच्या नावात पूर्ण केल्या होय, जाऊ Father देत. Lord. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. उद्या परत एकदा आपण भेटूया याच वेळेस. थँक्यू.